फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. वरून ती दोघं जण घरातनं निघून गेली आहेत. मला त्याची खूप काळजी वाटते. स्वतःच्या आयुष्याची होळी करून तुझ्या आयुष्याचं सोनं करायला निघाली आणि तिची सगळी स्वप्न पूर्ण कर. हॅलो उदय, हॅलो तुम्ही ऐकताय ना? उदय, हॅलो, तू काय बोलतेस मला ऐकायला येत नाहीये. उदय प्लीज, हॅलो. मी तुला एक मार्ग सुचवतो. तू इथलं सगळं काम आत्मसात करून घे, शिकून घे, त्यात तू एक्सपर्ट हो, म्हणजे तुला जास्त पैसे मिळतील. तू आधी जाऊन ही गोष्ट दादांच्या कानावरती घाल, कारण दादांच्या कार्यकर्त्यावरती कोणीतरी गुंड घातलेत हे जर का दादांना समजलं ना तर दादा अख्खं शहर पेटवल्याशिवाय राहणार नाही. तू जा त्यांच्याकडे, ते नक्की शोधून काढतील त्याला. तू एक मिनिट उदय, एक मिनिट. हां हॅलो साडम साहेब बोला. हां नाही येतोय मी. काय झालं मध्ये थोडे काम निघालं म्हणून. हो आलो चालू पोचतो तुम्ही. हो साडम साहेब काय काळजी करू. हो उदय. अगं तू अजून इकडेच आहेस? तुला काय सांगितलं, तू दादांकडे जा, त्यांच्या कानावरती घाल सगळं. हो पण तुम्ही. अगं माझ्याकडनं जे होईल ते सगळं मी करणच. पण लक्ष्मी गेली, प्रशांत गेला, मायाचं काही टेन्शन नाही. आता साहिल आणि लेखा ह्या दोघांना शोधून काढून वाकडेच्या हवाली केलं पाहिजे. वाकडे कामाचा माणूस आहे, त्याला हातचं घालून देऊन चालणार नाही. आता राहिले फक्त दादासाहेब. उदयराव, आता ह्याच्यानंतर नंबर आहे दादांचा. ह्याला म्हणतात राजकारण. कामावरून आले ती, परदेशातून नाही मिठ्या मारायला. दुर्गाताई, पैसे. नंतर तुला एक डबा देते, त्याच्यामध्ये साठवून ठेव. उगाच भलतीकडे खर्च करू नको. बाय. आणि जा हातपाय धुवून ये. जेवणाचं बघते मी. तो सुद्धा जेवलेला नाही, वाट बघतोय तुझी. आणि तुम्ही? मी? अगं तुम्ही दोघं आहात ना डोक्यावर माझ्या. तुम्हाला जेवायला घातल्याशिवाय मी जेवले तर लोक शेण नाही घालणार माझ्या तोंडात. जा आवरीने जा. कताई, हे काय आहे? हे होय, हे कपडे आहेत. इतके कपडे? कारखान्यातनं काम करण्यासाठी आणले आहेत. म्हणजे आता तू रात्रभर काम करणार? काम तर मला करावंच लागणार ना साहेब. तुला शिक्षणासाठी मला पैसे गोळा करायचे आहेत ना. जे आपल्या राहण्यासाठी, खाण्यासाठी पैसे नकोत का? मी जर काम नाही केलं तर मग तू शाळेत कसा जाणार? म्हणून आजपासून मी घरी पण काम करणार आहे. मग तू झोपणार कधी? तू शिकून जेव्हा मोठा साहेब होशील ना तेव्हा मग फक्त आराम करणार. पण लेखाताई, तू दिवस रात्र काम करत राहशील तर आजारी पडशील. नाही पडणार. आणि समजा आजारी पडले ना तर तू घेशील ना माझी काळजी? घेशील ना मग माझी काळजी? हो घेईन की.
आलास? आत्ताच. कशी आहेस तू? मी बरी आहे. जास्त दुखतंय का ग? नाही रे, पण खूप जडजड वाटतं. पण तू तुझ्या खोलीत का नाही जातेस? अरे मी त्या पायऱ्या पाहिल्या ना की मला कसं तरीच होतं. सानिका ताई, नाटकं खूप झाली हा. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? अगं ज्या गोष्टीसाठी आपण हे सगळं केलं ते आता झालंय. म्हणजे पुन्हा म्हणजे अगं ज्यांना बाहेर हकलवण्यासाठी आपण हे सगळं केलं ना ते बाहेर गेले आहेत. साहिल आणि ती लेखा. पण तसं नाहीये. मी मस्करी नाही करत. मी त्या पायऱ्या पाहिल्या, असं वर उंच पाहिलं की मला खूप भीती वाटते. डोकं गरगरतं. काय सांगतेस? हो खरंच, मला उंचीची खूप भीती वाटायला लागली. अचानक डोकं दुखायला लागतं. कधी कधी वाटतं माझ्या बॉडीवर माझा कंट्रोलच नाही राहिलाय. काय होतं काहीच कळत नाही. कधी कधी दातखिळी बसल्यासारखंही होतं. माय गॉड. मग आता? आता काय, काही नाही. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत ना, ते म्हणालेत की लवकरात लवकर बरी होशील. पण मला नाही वाटत की मी बरी होईल. म्हणजे मला नाही वाटत की ही भीती कधी जाईल. आता हे कशावरून? माहित नाही, पण मला असंच वाटतं. ताई, लय छान आहे ते चित्र. कुणी काढलंय? तुला काय करायचंय? तू तुझं काम कर आणि गप्प बस. नको त्या चौकशा हव्यातच कशाला? नाही, मला बी चित्र काढायला लय आवडतं. हो, मग मी काय नाचू? नाही तसं नाही, मी फक्त सांगितलं तुम्हाला. लेखा सांगून काहीही होत नाही आणि आवड असूनही काही उपयोग नाही. त्यासाठी ना हे यावं लागतं आणि त्यातलं कळावंही लागतं. हे डिझाईन करणं तेवढी सोपं नाहीये. त्यासाठी अक्कल आणि चित्रकला दोन्ही गोष्टी लागतात. ताई, माझी लेखताई पण सॉलिड चित्र काढते. तिची चित्रकला खूप चांगली आहे. तिने आमच्या घरातल्या अख्ख्या फॅमिलीचं चित्र काढलं होतं. मी, बाबा, आई, मनोरमा मावशी आणि साहिल. साहिल गप्प बस. साहिल, तुझ्या ताईची चित्रकला असेलही चांगली, पण ही चित्र काढायला मोठी डिग्री लागते आणि ती डिग्री मिळवायला पैसे लागतात. आणि एवढे पैसे तुझी ताई आणणारे कुठनं? दादा, नमस्कार करते दादा.
इथं का आली आहेस तू? मला तुमच्याकडून मदत हवी आहे. आमच्याकडून काय हवंय तुला? माझा नवरा हवाय. त्याचे प्राण संकटात आहेत दादा. काही गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर तो मला भेटलाच नाहीये. फक्त तुम्ही आता त्याला वाचवू शकता. माझी मदत करा प्लीज. मी पदर पसरते तुमच्या पुढे. पसरू नकोस. आम्ही तुझ्या पदरात काहीही टाकू शकत नाही. आम्ही तुझ्या पदरात काहीही टाकू शकत नाही. दादा तुझा नवरा जिवंत आहे का मेला आहे यात आम्हाला काहीही रस नाही. त्यामुळे आम्ही तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत काही करू ही आशाही ठेवू नकोस. असं का बोलताय दादा? मला आता फक्त तुमचा आधार आहे. तुम्ही माझ्याकडे अशी पाठ फिरवली तर मी कुठे जायचं? कुठेही जा. एवढं जग पडलंय, कोणी ना कोणीतरी मदत करेलच. पण तुम्ही इतक्या कठोरपणे का वागताय? प्रशांत तुमचाच कार्य करताय. तो आमचा कार्यकर्ता होता. आता त्या नालायक माणसाशी आमचा काहीही संबंध नाही. पण तुमची प्रशांतवरची मर्जी अशी अचानक का फिरली? काय केलंय त्यांनी? तो इतकी वर्ष तुमच्याशी एकनिष्ठ राहिला. तुमच्यासाठी काय वाटेल ते करण्याची तयारी दाखवली त्यांनी. मग काय चुकलं काय प्रशांतचं? त्याचं नाही, आमचंच चुकलं. शेवटी सापाला कितीही दूध पाजलं तरी तो ढसणार हे आमच्या लक्षातच राहिलं नाही. साप? आम्हाला मारायचा प्रयत्न केलेल्या माणसाबद्दल आणखी काय बोलायचं? प्रशांतला वेळोवेळी आम्ही मदत केली. खुनाच्या आरोपातून बाहेर काढलं, विश्वास टाकला, अभय दिलं. त्यांनीच आम्हाला मारायचा प्रयत्न केला. आमच्या जीवावर उठला तो. खोटं आहे हे, खोटं आहे दादा. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, तुमचा जीव घेऊन प्रशांतला काय मिळणार? त्याने असं नाही केलं. तो असं करूच नाही शकत दादा. तू आणि प्रशांत काहीही करू शकता, कुठल्याही थराला जाऊ शकता. स्वतःच्या भावाच्या घरात राहून त्याचं कुटुंब संपवू शकता. आमचं काय? म्हणजे तुम्हाला बस. आणखी काही बोलायची आवश्यकता नाही. तू आणि तुझा नवरा यांच्याशी आमचा संबंध संपला. पुन्हा या घराची पायरी चढायची नाही. जर का आसपास कुठे दिसलात तर तू एक स्त्री आहेस हे सुद्धा आम्ही विसरून जाऊ. चालती हो चालती. कुठे गेलेत काहीच कळत नाहीये. आपली मुलगी आजारी आहे, बायको घरामध्ये वाट बघतीये. ह्याचे ह्यांना काहीच नाहीये. आई
कुठे चित्रकलेचं प्रदर्शन वगैरे आहे का? कळलं नाही ते प्रदर्शन. त्या चित्रकलेने आजपर्यंत काय दिले ह्यांना? तर काही नाही. घरामध्ये सगळं असताना नुसतं हातामध्ये ब्रश घेऊन बसतात आणि बाहेरचे मात्र फुक्कटचे गिळतायत. आई, तू त्यांच्या मित्रांना फोन करून बघितलास? अगं सगळ्यांना फोन केला ग, पण त्यांचा कुठेच पत्ता नाहीये. पण बाबा असं कोणाला न सांगता कुठे जात नाही ग. सानिका, म्हणून तर काळजी वाटते ना बाळा. आधीच आपले ग्रह फिरलेले आहेत, त्यातून हे समीरा, बिचारी काम करता करताच झोपली. एवढ्याशा वयात काय काय सोसायला लागणार आहे. खरं तर खेळायचे बागडायचे दिवस, ते सगळं सोडून रात्रंदिवस काम करायला लागतंय. तेव्हा तरी किती कठोर परीक्षा बघणार आहे ना, तोच जाणे. ताई, काय झालं? तर मलाच विचार, काय झालं? काम करताना झोपलं कोण होतं? ते काम करता करता माझा कधी डोळा लागला काही कळलंच नाही. चूक झाली माझी. चूक झाली? काम करण्याच्या नावाखाली झोपा काढता येतं तुला? आता हे सगळे कपडे खराब झाले असते तर नुकसान कोणी भरलं असतं? नाही, आता नाही झोपणार मी पुन्हा. काही नको, काही गरज नाहीये. पुरे झाली काम करायची नाटकं. जा झोप जा. एवढं काम संपते आणि मग झोपतेच आहे मी. तुला एकदा सांगितलं ना, जाऊन झोप. आयुष्यभर कामं करायचीच आहेत. जा झोप जा. आता माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीयस? तुला सांगितलं ना, जाऊन झोप. असं रात्रभर जागत राहशील आणि उद्या कारखान्यात जाऊन झोपशील. आणि अशाने आजारी पडलीस ना, तर तुझ्या उशाशी बसायला वेळ नाहीये मला. जा जाऊन झोप. या वाराने झोप.
आहे